मनोज जरांगे आज मध्यरात्री 12 पासून उपोषण करणार आहेत। ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत। आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, सरकारला ही शेवटची संधी आहे, असा इशारा जरांगेंनी दिला आहे। जाहीरपणाने सांगतो की मराठा आणि कुणबी एक असल्याचा तुम्ही अध्यादेश पारित करा। दुसरं सगळ्या सोयरीची तात्काळ तुम्ही अंमलबजावणी करा। हैदराबादच्या गॅजेटचं, सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करा। सरसकट जे गुन्हे मागे घ्यायचे ठरलेले ते पण सगळे सरसकट मागे घ्या। EWS ACBC आरक्षण देऊन गेले आणि त्या पोरांचे जे हाल व्हायला लागलेत ते तीनही ऑप्शन ठेवा तुम्ही। ज्या एकूण ह्या सगळ्या मागण्या आहेत मराठा समाजाच्या, या मागण्याच्या बाबत सरकारनं तातडीनं अंमलबजावणी करावी, म्हणून आजपासून आमरण उपोषण सुरू होत आहे। मराठ्यांची नाराजी काढायची असेल तर सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी देवेंद्र फडणवीसनी करायची। दंगली आणि मारामाऱ्या लावायचं बंद करायचं फडणवीसांनी, आणि राजकीय भाषा आम्हाला बोलायची नाही। माझा समाज सरळ तुम्हाला प्रश्न विचारणार आहे फडणवीसला की सांगितलं होतं त्यांनी उपोषणाला बसतानाच आम्हाला राजकारणात जायचं नाही, आमचं आरक्षण द्या, तुम्ही का दिलं नाही म्हणून पुढच्या गोष्टी घडल्या। मग पुढं बोंबलायचं नाही आमच्या नावानं, पाडापाडी म्हणायला लागले, नामका म्हणायला लागले, तमका म्हणायला लागले, मग बोंबलायचं नाही। ही तुम्हाला संधी समाजाच्या वतीने।